काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 3चा लोकार्पण सोहळा संपन्न। आर ते बीकेसी असा पहिला टप्पा मुंबईकरांना प्रवासासाठी खुला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेट्रो 3 मधून बीकेसी ते सांताक्रूज प्रवास। विद्यार्थी, कामगार आणि महिलांसोबत पंतप्रधानांचा संवाद। मुंबई मेट्रोची नवी मार्गिका उद्यापासून खुली। जेव्हीएलआर ते बीकेसी पर्यंत ही मेट्रो धावणार। दर दिवशी भुयारी मेट्रोच्या 86 फेऱ्या, एकूण 9 गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार। तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी किमान 10 रुपये तर कमाल 50 रुपये। मुंबईतील भूमिगत मेट्रो 8 ऑक्टोबर पासून नियमित वेळेनुसार सोमवार ते शनिवार सकाळी 6:30 पासून ते रात्री 11:30 पर्यंत मेट्रो, तर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 पर्यंत मेट्रो। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्य सरकारकडून सत्कार। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे पंतप्रधान मोदींचा सन्मान। महाविकास आघाडीच्या काळात अनेक प्रकल्पांचं काम थांबलं। पंतप्रधान मोदींचा मवियावर निशाणा। मवियाला आता सत्तेपासून दूर ठेवायचंय, मोदींचा हल्लाबोल। देशात काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेस पक्ष म्हणजे लुटीचा आगार, मोदींचा आरोप। लाडकी बहीण योजनेमुळे मवियाला पोटदुखी। मविया सत्तेत आल्यावर सर्वात आधी महायुतीच्या योजना बंद करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मवियावर निशाणा। देशभरात दंगे करण्याचं काही जणांचं धोरण। मागील 10 वर्षात हिंदू मुस्लिम वाद। मोदी नकली हिंदू सम्राट। मालेगावमधील परिषदेत संजय राऊतांचा मोदींना टोला। नागपूरमध्ये आजपासून भाजपचं महाजनसंपर्क अभियान। नागपूरनंतर भाजप राज्यभर राबवणार महाजनसंपर्क अभियान। 9 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल। माजी मंत्री राजेश टोपेंची माहिती। तर 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता टोपेंकडून व्यक्त। मनसे निवडणूक लढवणार आणि स्वतंत्र निवडणूक लढवणार। मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। हिंदूंच्या प्रश्नावरही निवडणूक लढवली जाईल, महाजनांची माहिती। विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बॅनरवर बच्चू कडूंच्या जागी झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो। गुहागर ही कर्मभूमी, संधी मिळाली तर नक्की काम करणार। गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर विपुल कदम यांची प्रतिक्रिया। भाजप अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मिरज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित। मोदींचं मंदिर बांधणाऱ्या मयूर मुंढेंचा भाजप सोडण्याचा निर्णय। आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत पक्ष सोडण्याचा निर्णय। आज बीएमसी क्षेत्रातील विविध विकास कामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन। दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित। फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांनी बोलावला कार्यकर्ता मेळावा। रामराजे अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार नाहीत, अजितदादांना पुढेही सोडून जाणार नाही, त्या फक्त चर्चा। अमोल मिटकर यांची माहिती। बारामतीतील लोक अजितदादांना आग्रह करतील आणि मग त्यांचा निर्णय बदलू शकतो। अजित पवार निवडणूक लढणार नाही या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवार बारामतीमधून उभं राहणार की नाही हे फॉर्म भरण्याच्या दिवशी कळेल। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया। आमचं तिकीट मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिलं जातं। अजितदादांचं तिकीट दिल्लीत फिक्स होतं। खासदार संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षणाचा मुद्दा संपवला पाहिजे, हे दिल्लीतूनच होऊ शकतं, संजय राऊतांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचं काँग्रेसचा एकही नेता समर्थन करत नाही। उद्धव ठाकरे केंद्राकडे बोट दाखवतात। शरद पवार आरक्षण शक्य नाही सांगतात। राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर विखे पाटलांची प्रतिक्रिया। वोट जिहाद हा प्रकार फेक नरेटिव्ह। भाजपच्या दृष्टीने निवडणूक हरले की वोट जिहाद। इतरांनी मोदींना मतदान केलं की तो वोट जिहाद नाही, मात्र तुमच्या विरोधात मतदान केलं की तो वोट जिहाद झाला का, संजय राऊतांचा सवाल।
वाईट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार तर कॉन्ट्रॅक्टर्सना ब्लॅकलिस्ट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तंबी. प्रत्येक गावात रावण अजून जिवंत, जिथे चांगलं काम होतं त्या कामाला वाईट म्हणणं हाच विरोधकांचा धंदा, मंत्री गुलाबराव पाटलांची विरोधकांवर टीका. भाजपला मतदान केलं नाही म्हणजे वोट जिहाद, तर जिहादचा अर्थ स्ट्रगल, अबू आझमींचं वक्तव्य. युवासेना म्हणजे जहागिरी असा काही लोकांचा समज होता, आमदार योगेश कदम यांचा आदित्य ठाकरेंना प्रत्यक्ष टोला. शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे परिवाराच्या वतीनं नारीशक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन, सुजय विखेंसह पत्नी धनश्री विखेंनी धरला ठेका. ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात धर्मांतरण होत असल्याचा आरोप, मीरा रोडमधील कार्यक्रमात बजरंग दलानं घातला गोंधळ. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, ठाणे आणि कल्याण स्थानकांच्या दरम्यान सकाळी 10:30 ते दुपारी 4:30 पर्यंत मेगा ब्लॉक, तर हरभरा मार्गावर देखील 11 ते 4च्या दरम्यान मेगा ब्लॉक. एन्काउंटर नाही तर अक्षय शिंदेची चौकशी होणं अपेक्षित होतं, यामध्ये आणखी लोक सामील असल्याची शक्यता. बदलापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबासोबत माधाची चर्चा. जालन्यात एनआय आणि एटीएसची संयुक्त कारवाई, शहरातील रामनगर चमडा बाजार परिसरात एक संशयित एटीएसच्या ताब्यात. नाशिकच्या मालेगावात एनआय, एटीएस आणि आयबीची संयुक्त कारवाई, 6 तासांच्या चौकशीनंतर एका संशयित डॉक्टरला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआय आणि एटीएसची कारवाई, ताब्यात घेतलेल्या 2 तरुणांना नोटीस देऊन सोडलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध पार्टिशन टाकलेल्या 20 पेक्षा अधिक कॅफेवर हातोडा, पोलिसांची कारवाई. अमरावतीत रात्री पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक, गाझियाबादमध्ये स्वामी यती नरसिंहानंद यांच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपूर गेट पोलीस स्टेशनवर जमाव, दगडफेकीत 29 पोलीस कर्मचारी जखमी. पुण्यात शर्ट इन केला नाही म्हणून 6वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण, मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा कायमस्वरूपी फाटला. महाराष्ट्र विद्यार्थी सेनेकडून शिक्षकाला चोप. रायगडच्या पेणमध्ये पोलीस स्टेशन शांतता समितीच्या सदस्याचं महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. वाशिममध्ये गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती. हिंगोलीमध्ये 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्यांचं अपहरण, बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांचं अपहरण केल्याची माहिती. बुलढाण्याच्या लाखनवाडा गावातील 2 अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय, अकोल्यातील भिकुंड नदीत नातेवाईकांनीच मुलींना फेकून दिल्याचा पोलिसांना संशय. सोलापूरमध्ये आर्थिक व्यवहारातून 19 वर्षीय तरुणाला टोळक्यानं केली जबर मारहाण, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये महिलेची बसमध्येच प्रसूती, नवजात बाळाचा मृत्यू, उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी आई आणि बाळाला तपासून मृत घोषित केला. मुंबईतील शिवडीमध्ये भारत इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. नागपुरात विद्युत रोषणाईच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचे 3 रंग दर्शवले, मात्र तिरंग्याचे रंग उलट्या क्रमानं झळकले. शिर्डीत साईचरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण, 1 किलो 434 ग्रॅम वजनाची आणि आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्याची पंचारती मुंबईतील साई भक्ताकडून अर्पण. यवतमाळमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हनं घेतला आजोबा आणि नातवाचा बळी, भरधाव ट्रकनं स्कूटीला दिलेल्या धडकेत आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यात राजुरा गडचांदूर महामार्गावर स्कूल बसचा अपघात, ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाल्याची माहिती. रायगडच्या नेरळमध्ये डेंग्यूची साथ, आतापर्यंत 2घांचा बळी, प्रतिबंधात्मक औषध फवारणी, डेंग्यूच्या बळीनंतर प्रशासनाला खडबडून चाक. भंडाऱ्यात गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोखून धरला मुंबई कलकत्ता महामार्ग, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पूर्ववत करण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी न स्वीकारल्यानं शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा, माकडांकडून शेतीचं होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी त्रस्त. हरियाणामध्ये 64% मतदान, सगळ्यात जास्त 71% मतदान यमुनानगरमध्ये, तर सगळ्यात कमी 52% गुरुग्राममध्ये.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी, जनता दल युनायटेडच्या समर्थकांची बॅनरबाजी. हरियाणात मतदानासाठी कुरुक्षेत्राचे भाजपा आमदार नवीन जिंदल मतदानासाठी घोड्यावरून आले. घोड्यावरून येणं शुभ मानलं जात असल्यानं घोड्यावरून आल्याची जिंदाल यांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील एका गावात एका 9 वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या. संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करून पोलीस चौकी पेटवून दिली. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी संसदेबाहेर पोहोचले इम्रान खान समर्थक. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा. कन्व्हेन्शन केंद्रासाठी तलावाच्या जमिनीवर अनधिकृत कब्जा केल्याचा आरोप करत अभिनेता नागार्जुन विरोधात तक्रार दाखल. काही महिन्यांपूर्वीच नागार्जुनच्या या कन्व्हेन्शन केंद्राचा भाग सरकारनं पाडला होता. मेक्सिकोमध्ये स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सैनिकांचा गोळीबार. 6 जणांचा मृत्यू. ट्रकमध्ये इजिप्त, नेपाळ, क्युबा, भारत आणि पाकिस्तानमधील स्थलांतरित होते. पूर्व कांगोमध्ये मोठी दुर्घटना. किवू सरोवरात 278 प्रवासी असलेली बोट उलटली. 87 जणांचा मृत्यू. अद्याप मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता. हिमाचल प्रदेशमधील संजोली मशिदीचे 3 मजले अनधिकृत. महानगरपालिका न्यायालयाचा निर्णय. 2 महिन्यात अनधिकृत मजले तोडण्याचे आदेश. संसदेच्या लोकलेखा समितीनं सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांना पाठवलं समन्स. 24 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. इंडिगो एअरलाईनच्या बुकिंग प्रणालीमध्ये बिघाड. दिल्ली विमानतळावर प्रवाशांना त्रास. इंडिगोनं व्यक्त केला खेद. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जेफ बेझोस यांना मागे टाकलं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती होण्याचा खिताब पटकावला. एजे बॉक्स ॲपच्या माध्यमातून तब्बल 500 कोटींची फसवणूक. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांचा समन्स. कंगना रनौतच्या सुपरहिट तनू वेड्स मनूचा 3रा भाग येणार. दिग्दर्शक आनंद एल राय आणि हिमांशु शर्मा यांनी चित्रपटाचं कथानक केलं पूर्ण. आज ठरणार बिग बॉस मराठी 5चा विजेता. कोण होणार विजेता याकडे बिग बॉसच्या चाहत्यांचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.